नमस्कार. भारत आणि आफ्रिका ही फक्त दोन भौगोलिक क्षेत्र नाहीत, तर ही एक अशी भागीदारी आहे जी खरं तर 21व्या शतकातल्या जागतिक राजकारणाला एक नवा आकार देत आहे. चला आज आपण याच बहुआयामी संबंधांचा जरा सखोल आढावा घेऊया. आफ्रिकेची ध्येय हीच भारताची प्राथमिकता आहे. हे एकच वाक्य भारताचा नवीन दृष्टिकोन काय आहे आणि या खंडाप्रती असलेली त्यांची वचनबद्धता किती घट्ट आहे याची पायाभरणी करतं. आता हे गुंतागुंतीचे संबंध नीट समजून घेण्यासाठी आपण 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जाणार आहोत. आपण सुरुवात करूया या भागीदारीच्या नव्या स्वरूपापासून, मग पाहूया तिचे महत्त्वाचे आधारस्तंभ कोणते आहेत, त्यानंतर प्रत्यक्ष सहकार्य कसं चालतं, त्यात आव्हानं काय आहेत, तिला दिशा देणारी कंपाला तत्वे नेमकी काय आहेत आणि सगळ्यात शेवटी एका उत्तर वसाहतवादी मॉडेलचा भविष्यासाठीचा दृष्टिकोन काय आहे यावर आपण बोलूया. तर मग 21व्या शतकात ही भागीदारी इतकी महत्त्वाची का ठरते? ह्याचं उत्तर आहे ना, ते 3 मुख्य आधारस्तंभांमध्ये दडलेलं आहे. हेच आधारस्तंभ या संबंधांना सामरिक, आर्थिक आणि संरक्षणविषयक बळकटी देतात. हे 3 आधारस्तंभ म्हणजे जागतिक राजकारणातली सामरिक भागीदारी, हिंद महासागरातलं संरक्षण आणि सागरी सुरक्षा, आणि तिसरं म्हणजे खनिज संसाधनांवर आधारित आर्थिक सहकार्य. आणि गंमत म्हणजे हे एकमेकांशी इतके जोडलेले आहेत ना, की एकाशिवाय दुसऱ्याची कल्पना करणंही कठीण आहे. चला आपण पहिले म्हणजे सामरिक आधारस्तंभापासूनच सुरुवात करूया. भूराजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर भारत आणि आफ्रिका हे नैसर्गिक भागीदार आहेत. ते दोघं मिळून संयुक्त राष्ट्र आणि जागतिक व्यापार संघटनेसारख्या संस्थांमध्ये सुधारणांची मागणी करत आहेत. का? कारण ग्लोबल साऊथचा आवाज अधिक प्रभावीपणे ऐकला जावा यासाठी. आणि याचंच एक ताजं आणि उत्तम उदाहरण म्हणजे आफ्रिकन युनियनला नुकतंच मिळालेलं G20 सदस्यत्व. संरक्षण क्षेत्रातही सहकार्य वाढत चाललंय, विशेषतः सागरी सुरक्षेच्या बाबतीत. हिंद महासागर हा दोघांसाठीही एक खूप महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे आणि चाचेगिरी, तस्करी यांसारख्या धोक्यांपासून या मार्गाचं संरक्षण करण्यासाठी एकत्र येऊन लष्करी सराव करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आणि आता तिसरा आधारस्तंभ तो म्हणजे आर्थिक. जसे की आपण इथे पाहू शकता, आफ्रिकेकडे कोबाल्ट आणि मँगनीज सारख्या महत्त्वाच्या खनिजांचा प्रचंड साठा आहे, म्हणजे जवळपास अर्धा साठा. इलेक्ट्रिक गाड्या आणि बॅटरींसाठी ही खनिजं किती आवश्यक आहेत हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे भारताच्या हरित ऊर्जा संक्रमणासाठी ही भागीदारी खूपच मोलाची आहे. आणि याच प्रचंड संसाधनांमुळे काय झालंय तर युरोपियन युनियन आणि चीननंतर भारत आज आफ्रिकेचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. या व्यापारात फक्त खनिज नाहीत, तर खनिज इंधनांपासून ते औषध निर्माण उत्पादनांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे आणि यामुळे हे संबंध आणखीनच घट्ट होतात. ठीक आहे, तर हे झाले या भागीदारीचे आधारस्तंभ. पण ही सगळी धोरणं आणि आकडेवारी प्रत्यक्षात जमिनीवर कशी दिसते? सॉफ्ट पॉवरपासून ते सौर ऊर्जेपर्यंत हे सहकार्य अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारलेलं आहे. इथे भारताच्या दृष्टिकोनाचा गाभा आहे, तो म्हणजे क्षमता निर्माण करणे. म्हणजे फक्त मदत द्यायची नाही, तर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करायची. मग ते शिष्यवृत्तीद्वारे शिक्षण असो, टेलिमेडिसिनद्वारे आरोग्यसेवा असो किंवा UPI सारखं यशस्वी डिजिटल तंत्रज्ञान एकमेकांना देणं असो. हा दृष्टिकोन कौशल्य आणि ज्ञान वाटण्यावर आधारित आहे. आणि भविष्याचा विचार केला तर ऊर्जा सुरक्षा हा एक खूप मोठा मुद्दा आहे. आफ्रिकेकडे जी सौर ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे ना, ती अफाट आहे. तब्बल 10 टेरावॉट. ही क्षमता फक्त आफ्रिकेसाठीच नाही, तर आपल्या सगळ्यांच्या एका सामायिक हरित भविष्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता ही प्रचंड क्षमता प्रत्यक्षात आणायची कशी? तर त्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातून मदत करतोय. यामध्ये मिनी ग्रिड्ससारखे प्रायोगिक प्रकल्प राबवणं, सौर प्रकल्पांसाठी फायनान्सची सोय करणं आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या नवीन तंत्रज्ञानावर एकत्र काम करणं यांसारख्या ठोस उपक्रमांचा समावेश आहे. पण अर्थात सगळं काही इतकं सोपं नाहीये. प्रत्येक मोठ्या भागीदारीत काही आव्हानं असतातच आणि इथेही आहेत, आणि ती समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ही आव्हानं बघा कशी आहेत. काही प्रोजेक्ट्स वेळेवर पूर्ण होत नाहीत, मग जागतिक पातळीवर आफ्रिकेला पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाही, काही भागांमध्ये राजकीय अस्थिरता आहे. पण या सगळ्यांपेक्षा मोठं आव्हान आहे ते म्हणजे चीनसारख्या इतर जागतिक शक्तीकडे देणारी स्पर्धा. इथेच खरी स्पर्धा दिसते.
दोन अगदी वेगळे दृष्टिकोन आहेत. एकीकडे आहे भारताचा दृष्टिकोन, जो स्थानिक क्षमता वाढवण्यावर आणि भागीदारीवर भर देतो. आणि दुसरीकडे आहे चीन, जो वेग आणि प्रचंड मोठ्या गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करतो. आता दोन्ही मॉडेल्सचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. आता या सगळ्या गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी एक मार्गदर्शक तत्वज्ञान आहे, ज्याला कंपाला तत्वे असं म्हटलं जातं. पण थांबा, हे नाव थोडं गोंधळात टाकणारं आहे. तर मग ही कंपाला तत्वे आहेत तरी काय नक्की? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे नाव एका सेटसाठी नाही, तर वेगवेगळ्या वेळी विकसित झालेल्या कमीत कमी 3 वेगवेगळ्या मार्गदर्शक तत्वांसाठी वापरलं जातं. त्यामुळे भारत-आफ्रिका संबंधांबद्दल बोलताना नेमकी कोणती तत्व लागू होतात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा तक्ता बघा, म्हणजे सगळं स्पष्ट होईल. जसं की आपण पाहू शकतो, 1973ची तत्व YMCA चळवळीशी संबंधित आहेत. दुसरी सार्वजनिक खाजगी भागीदारीबद्दल आहेत. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहेत ती 2018ची भारत-आफ्रिका तत्व. ही तत्व खाजगी क्षेत्राचा सहभाग आणि परस्पर लाभावर आधारित संवादात्मक भागीदारीवर भर देतात. आणि हाच भारताच्या दृष्टिकोनाचा मूळ विचार आहे. तर ह्या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर काय दिसतं? हे एका वेगळ्याच, एका अद्वितीय आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या मॉडेलकडे इशारा करतोय. ह्याचं अंतिम ध्येय काय आहे? तर सहकार्याचं एक असं मॉडेल बनवणं जे टिकाऊ असेल आणि उत्तर वसाहतवादी असेल. म्हणजे काय? तर कमी अवलंबित्व आणि अधिक विश्वासार्हतेच्या तत्वावर आधारित. सोप्या भाषेत सांगायचं तर स्थानिक क्षमता निर्माण करणं, स्थानिक मालकी सुनिश्चित करणं आणि परस्पर विश्वासावर आधारित संबंध निर्माण करणं. आणि हेच आपल्याला एका अंतिम प्रश्नावर आणून ठेवतं की अवलंबनाऐवजी भागीदारीवर आणि विश्वासार्हतेवर लक्ष केंद्रित करणारा भारताचा हा दृष्टिकोन खरंच 21व्या शतकातील जागतिक संबंधांसाठी एक नवीन आदर्श मॉडेल ठरू शकेल का?